आणि मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. तर मंडळी, आता कालच्याच ब्लॉगवर मी इथनं कंटिन्यू करतोय. काल तुम्ही बघितलं असेल, रात्री तमाशा चालू झाला मस्त 4-4:30 पर्यंत तमाशा झाला. त्यानंतर मग पालखी फिरायला सुरुवात झाली, मग या थंडीतनं सुद्धा. आपण बघू आता आमच्या आवाडात आली आहे पालखी. घरं कमी आहेत आमच्याकडे, पण घरोघरी जाते. पुढच्या घरी चालली पालखी. मी ही आहे ती पारची काठी आहे, राम मर्दानीची. पलीकडे पांडुरंगा, इकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. इकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. इकडे ये पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. पलीकडे पांडुरंगा, भरली चंद्रभागा. इकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, भरली. हे बघा सगळे भावंड कात्रट फॅमिली.
देवाच्या वेशीत नवस होतील. इथे नवस घेतले जातील. जणांचे माहेर वस्तींचे वगैरे नवस आहेत ना ते इथे घेतात. आणि पालखी आत गेल्यानंतर मग तमाशा चालू होईल आणि मग जेवण पण आपलं चालू होईल. आमचं कुटुंब आज क्रिकेट खेळते खूप वर्षांनी. प्रसाद घेऊन आलो. प्रसाद घेतला नंतर मग संपतो प्रसाद पटापट. पेढे वगैरे असतात ना, कंदी पेढे वगैरे ते पटापट संपतात कारण गावचे पेढे सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे फास्ट म्हणून घेतलं प्रसाद आणि माहिती सगळ्यांना आपण देतो प्रसाद. हे जेवण होतं भाजी, डाळ भात, गुलाबजामुन, पापड, लोणचं. रात्री जिलेबी होती फक्त याच्याऐवजी. मस्त निसर्गाच्या सानिध्यात असं उभं राहून सगळे जेवतात. आता बघा पालखी वगैरे देवळात गेली. छान अशी रांगोळी, सुंदर असं बाहेर जेवण चालू आहे. डोळ्यावरती तमाशा चालू आहे. छान वाटतं सगळं. निघायला लागली तो आपल्या गाड्या करून निघायला लागला. आमची माणसं पण निघाली. आमच्या गावचा बघा पलीकडची वाडी सगळं इकडे एक मस्त स्पॉट बघण्यासारखं आहे. चौरा म्हणून एक हे आहे. इथनं वरतून जायचं पूर्ण रत्नागिरी जिल्हा दिसतो इकडनं. या साईडनं असं वरती जायचं. मी एकदा गेलो होतो पण तेव्हा काय आपलं चॅनल वगैरे नव्हतं. व्हिडिओ काढले होते पण ते त्यावेळेला जुना मोबाईल होता. आता कधीतरी आलो ना आपण परत वेळ काढून तेव्हा गेलं पाहिजे. कारण वरती जाताना इथलं आपलं दुसरं कोणाला तरी सोबत नेलं पाहिजे कारण गवे वगैरेची भीती जास्त आहे ना. त्याच्यामुळे खूप चांगले स्पॉट आहेत आपल्या गावात बघण्यासारखे. या साईडला पूर्ण रत्नागिरी आहे. या साईडला हे पलीकडची वाडी. आज गाव परत रिकाम होईल. गाड्या बघा केवढ्या आल्यात. 6 सनकाट्या आलेल्या परत जातील. ही शाळा आमची. मुलं नाहीत म्हणा.
डोंगराचा प्रदेश. समोरचा भाग काही छान दिसतो महाबळेश्वर. त्या तिकडे पलीकडे टोकावर हा डोंगर दिसतो. या पलीकडे जो लास्टचा डोंगर दिसतोय ना तो महाबळेश्वर. आमचं पूर्ण गाव. झाला आता तमाशा संपला. आता चला निघायचं हळूहळू. गावच्या काठ्या निघायला लागल्या. आता निरोप घ्यायला लागल्या. तमाशा पण संपला. भेटल्या बघा काट्या एकमेकाला. शेवटची गाडी पण सुटली कृपांची. अंगावर पाडून घे. उभी झाली काठी. पहिले पायी आणायचे. आता काय गाड्यांनी आणतात. गाडी सुद्धा आता निघेल. चालली गाडी. तमाशाची गाडी पण चालली. गाडी चालली. गाड्यातलं लोक बिचारी चालली दुसऱ्या गावावर. मंडळी आता कोणच नाही. तोच मोकळा सभा मंडप. आता सगळे भाविक गेले. आता जो तो निघायच्या तयारीत आहे. घरी गेलेत. आईस्क्रीमच्या गाड्या गेल्या. मुंबईला जाणार ना. आईस्क्रीमच्या गाड्या गेल्या. सगळे गेले. स्टॉल गेले. मिठाईची दुकानं गेली. आता राहिलो आपण ना. बाबा आपण कधी जायचं. झालं ना. आज जायची उद्या. आलं होतं ते पण निघालं सगळं. बस भरून निघाली. जाताना सगळे उदास. होत आहेत. जत्रा संपली ना. आता लाट एकदा फिरवून पुन्हा उतरवायची. चंद्र बघा कसा दिसतोय. पौर्णिमा. आज आमच्याकडे उत्तेश्वराची पण जत्रा आहे. म्हणजे उतव्यामध्ये. तेजस्वी असा चंद्र. ते खाली लाईटी चमकतायत ना. तिथे महाबळेश्वर आहे.
एवढा प्रसाद भेटला मस्त वेगळे बघा. यात्रा संपली, ती लोक गेली, त्यानंतर मग सगळा यात्रेनंतर प्रसाद सगळं एकत्र करतात आणि वाटतात. प्रसाद भेटलाय, प्रत्येकाला भेटला. चला प्रसाद घेऊन आता घरी जाऊया.